नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025 यातील कथा विभागातील पुढची कथा आहे. कथेचं नाव मुखवटे. आणि मग आपलं आपलं म्हणून चेहऱ्यावर मुखवटे पांघरून जगणारी आजूबाजूची माणसं कशी असतात हे मला असहाय्य असतानाच कळलं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील खोटे मुखवटे झटकन दूर झालेले दिसले, नाटकातल्या पडद्यासारखे. मागे उरलं ते त्यांचं कोरडं कलुषित मन, तिरस्काराने कंटाळून उबगून सरण तयार करून मरणाची वाट पाहणारे. माणसातली माणुसकी, नातीगोती सारं काही काळाप्रमाणे बदलत असतं. मुखवट्यावर मुखवटे चढवून माणसं रोजच्या जीवनातील नाटके वठवतात. का हे असं का? जखमांना नुकतीच कुठे खपली धरत होती. मागच्या साऱ्या आठवणींनं मीठ चोळल्यागत मात्र झालं. एवढंच खरं. त्या दिवशी मी संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर सीमानं ती तार काही न बोलता माझ्या हातावर ठेवली. तारेतील मजकूर वाचून काय करावं हेच कळेनासं झालं मला. माझ्यावर जीवापाड माया करणारी, आपल्या तोंडचा घास काढून मला भरवणाऱ्या माझ्या आईला बरं नव्हतं. मी ताबडतोब उठून बॅग भरू लागलो. अहो, पण उद्या गेला तर नाही का चालणार? सीमा मला बॅग भरताना पाहून जरा चिडूनच म्हणाली. हे बघ सीमा, आईला खूपच बरं नाही. मला गेलंच पाहिजे. 1 तासाचं तर अंतर आहे. सतीश दादाकडे जाऊन तिला बघून येतो. मी शांतपणे सीमाला समजावण्याचा प्रयत्न केला. काय दैवाची विचित्र करणे असते पहा. त्या दिवशी मी आईला भेटून परतत होतो. रस्ता क्रॉस करताना आजूबाजूला बघितलंही. तोच अचानक कुठूनही ती मोटार कार आली. तिची जोरदार धडक मला बसली. मी खाली कोसळलो. आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान राखून लागलीच मला हॉस्पिटलमध्ये नेलं असावं. खिशातील डायरीतलं मिळालेल्या नंबरवर त्यांनी माझ्या घरी फोन केला. सीमा धावतच हॉस्पिटलमध्ये आली. मलाही शुद्ध आली होती. डॉक्टर, हे बरे होतील ना? भांबावलेली सीमा डॉक्टरांना विचारत होती. हो, पण यांना सांभाळावं लागेल. 2-3 महिने यांना बेडवरून खाली उतरून देऊ नका. सारं काही तिथंच करावं लागेल. मणक्यांना मार बसल्यानं आतून जखमा झाल्या आहेत. पायही फ्रॅक्चर झाले आहे. यांनी जरासुद्धा हालचाल करणं जीवाला धोक्याचं ठरेल. तुम्ही हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवत यांना? म्हणजे नर्स नीट देखभाल करतील. आपल्यापैकी कुणीतरी इथे थांबा म्हणजे झालं. डॉक्टरांनी सत्यस्थिती सांगण्याचं काम केलं ते सीमाकडे पाहत बोलतच. नाही डॉक्टर, मी घरीच नेते यांना. आम्ही घेऊ काळजी. हॉस्पिटलमध्ये 2 महिने आम्हाला नाही परवडायचं हो, असं वाटतंय. डॉक्टरांचं बोलणं ऐकून गोंधळलेली सीमा झटकन म्हणाली. डॉक्टरांच्या परवानगीनंच नीट काळजी घेण्याची खात्री देत ते घरी घेऊन आले. मला घरी येऊन 2 दिवस होत झाले. सारं काही बेडवरच करणं भाग होतं. प्रशांत दिवसभर कामामुळे बाहेर असायचा. माझ्यावर एक शब्दसुद्धा त्याला बोलायला वेळ नव्हता. दिवसेंदिवस सीमासुद्धा कंटाळत चालली होती. चिडचिडी होत होती. माझं सारं काही बेडवर करणं तिला नकोसं वाटायचं. त्याच वेळी गेला असता तर सुटले असते असाही विचार तिच्या त्रासिक चेहऱ्यावर उमटलेला मला दिसायचा. पण मी तरी काय करणार? मी ज्या खोलीत बसलो होतो तिथे सकाळ असूनही अंधार असल्यासारखे वाटायचे. खूप दिवसात घराला केरसुनी म्हणून लागलेली नव्हती. कौलाराखाली काडीपाट नसल्यामुळं पताक्यांची जागा कोळीश ठिकाणी घेतली होती. ती मात्र अंधुक प्रकाशात भकास दिसत होती. मोडकी खिडकी जोराच्या वाऱ्यानं सारखी उघडझाप करीत होती. तिच्या करकरणाऱ्या आवाजानं पेंग येऊन मी दचकून जागा होत होतो. लादी पुसण्याचा कपडासुद्धा माझ्या खोलीत वाळत घातला होता. त्याच्या कुबट वासानं वातावरण कोंदटल्यासारखं वाटत होतं. एखादी सुवासिक उदबत्ती जरी हिनं आणून लावली असती तर तिच्या सुवासानं खोलीच्या वातावरणात वेगळंच चैतन्य निर्माण झालं असतं. माझं घुसमटलेलं मन जरा मोकळं तरी झालं असतं. पण सीमानं तसं काहीही केलं नाही. घसा परत सुकत होता. सुधा, थोडं पाणी मिळेल का गं मला? कपडे वाळत घालत असलेल्या माझ्या मुलीला मी विचारलं. सारखं काय हो बाबा तुमचं? हे दे, ते दे. जरा सुखाने जगू द्याल की नाही आम्हाला? पाणी प्यायचं तुम्ही आणि उठता येत नाही म्हणून उरलेलं निस्तारायचं आम्ही. जिवंतपणी नरक यातना का म्हणून भोगायचे आम्ही? हे काही नाही. सारखं पाणी द्यायला मला जमणार नाही. सुधा तावातावानं माझ्यावर बोलत होती. सारखं कुठं गं? 2दाच मागितलं बाळा मी. ते सुद्धा घशाला कोरड पडली म्हणून. परत नाही हो त्रास देणार तुला? मी आवंडा घेऊन म्हणालो. सुधा पाय आपटून निघून गेली. माझ्या मनातील विचारांनी मला पूर्ण गळल्यासारखं वाटत होतं. उदासपणे संध्याकाळ होत आली. आमच्या घरच्या काही अंतरावर समुद्रकिनारा पसरलेला होता. मोडक्या खिडकीतून सारं काही मला सिनेमासारखं दिसत होतं. शेकडो कुटुंब मुलाबाळांसकट तिथं फिरायला आली होती. समुद्राच्या निळसर लाटा त्यातनं येणाऱ्या फेसाबरोबर अंगावर झेलत होती. एकमेकांचे पाय
एकमेकांचे हात हातात धरून आनंदाने बागडत होती. मी मात्र असा एकटा इथे बसलो होतो. सुधाचं ते बोलणं माझ्या मनाला खूप सलत होतं. घर भरून समृद्धी असणाऱ्या या माझ्या घरात घोडभर पाण्याला सुद्धा मी महाग व्हावं. वाळवंटात जसं पाणी नसल्यामुळे एखादा माणूस तहानतो, कासावीस होतो, तसं पाणी पुढ्यात असूनही मी तहानेनं व्याकुळ झालो होतो. पाणी मिळालं नाही. गरम आसवांचे कड मात्र दुःखाच्या पेल्यातून प्यायले मी. असं गोळा करून ठेवण्यापेक्षा देवानं मला तिथंच संपवलं असतं तर फार बरं झालं असतं. निदान असे मुखवट्यामागचे विद्रूप चेहरे तरी मला पाहावे लागले नसते. हीच का ती सुद्धा बाबा बाबा म्हणून गोड हाका मारीत हल्लीपर्यंत माझ्याभोवती फेर धरणारी, एखादी नवीन वस्तू आणून दिली की दिवसभर माझ्यावर खुश असणारी, बाबा तुमचा स्पेशल चहा असं म्हणून मी ऑफिसमधून आल्यावर स्वखुशीनं माझ्यासमोर चहाचा कप धरणारी, हीच का ती सुद्धा? आठवणींचं वादळ सरून उजाडलं कधी हे मला कळलंच नाही. सीमानं आपली अंघोळ वगैरे आटोपून तयारी झाल्यावर माझं अंग पुसून दिलं. कित्येक दिवसात माझ्या अंगाला पाणीसुद्धा लागलं नव्हतं. ते पुसल्यासारखं जरासं समाधान वाटलं. शेजारच्या मोडकांच्या मुलीचं लग्न आहे आज, जरा जाऊन येते मी. जेवण करून ठेवले असं म्हणून पर्स खांद्याला लावून भराभर पायऱ्या उतरू लागली. सुधा कॉलेजात गेली होती. प्रशांत रोजच्याप्रमाणे कामावरून रात्री परतणार होता. मी मात्र घरात एकटाच पडलो होतो. दार नुसतं ओढून घेतलं होतं. सकाळची उन्हं घरात शिरू लागल्यानं मनाची मरगळ कमी झाल्यासारखं वाटत होतं. वर्तमानपत्र वाचत मी जरा पहुडलो होतो. तेवढाच विरंगुळा. दुपार होत आली. सीमा कशी आली नाही या काळजीत मी बसलो होतो. सुधा कॉलेज क्लास आटोपून संध्याकाळी घरी परतणार होती. भुकेनं मला कसं तरी व्हायला झालं होतं. 3 वाजत आले तरी हिचा पत्ता नव्हता. उठताही येत नव्हतं. मला घेरी येते की काय असं वाटू लागलं. डोळ्यासमोर एकदा अंधार दाटून आला. दरवाजावरची बेल वाजल्यावर अस्पष्ट असा आवाज माझ्या कानावर आला. मी दरवाजाच्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न केला, पण मला ग्लानी आल्यासारखं वाटलं. डोळे किलकिले करून मी पाहिलं. सुधानं दार उघडलं. सीमा आली होती. तू कधी आलीस? सीमानं चप्पल काढता काढता सुधाला विचारलं. तोपर्यंत मला सुधा आली हे सुद्धा माहीत नव्हतं. 7 वाजत आले. हातपाय धुवून चहा वगैरे करून पिला. नुकताच TV लावून बसले होते. इतक्यात तू आलीस? सुधा आल्यापासून गोष्टी सांगत होती. बाबांना जेवण वगैरे दिलंस ना? मी सकाळीच गेले होते म्हणून विचारलं. लवकर येईन असं वाटलं होतं पण उशीरच झाला. हे जेवायचे होते. मला मोडक वहिनींना राहा म्हणून आग्रह केला. म्हटलं पुन्हा पुन्हा कुठं त्यांच्या कटकटीतून जायला मिळेल म्हणून राहिले आपली. सीमा वैतागून म्हणाली. विचारायचं काय? मला वाटलं तू दिलं असशील म्हणून मी लक्षात दिलंच नाही. सुद्धा आपल्या कार्यक्रमात खंड पडल्याची चीड आली. हे ऐकताना माझ्या काळजाला हजारो खरं पडली. मन तर पार कोसळून गेलं होतं. कालचक्र जसं पुढं सरकत होतं तसं माझ्या फ्रॅक्चर झाल्या पायाचे सांधे जोडू लागले ते. आतून मार बसून चिघळलेल्या जखमाही भरून येत होत्या. डॉक्टरने मला घरी येऊन तपासलं. थोड्याच दिवसात तुम्ही हिंडू फिरू लागाल असं आश्वासन देऊन ते निघून गेले. वसंताच्या आगमनाने झाडांना पालवी फुटत होती. मध्येच डहाळीवर बसलेल्या पक्ष्यांचा मंजूळ स्वर ऐकू येत होता. मोगऱ्याच्या फुलांचा दरवळ हवेत भरून उरला होता. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मलाही हळूहळू हिंडता फिरता येऊ लागलं. खूप दिवसानं मी जमिनीवर पाय टेकत होतं. मन आनंदानं फुलून उठत होतं. रोजच्या प्रमाणात स्वावलंबी जीवन मी जगणार होतो. माझा पुनर्जन्मच होता ना म्हणा. आणि लगेचच मला त्या गोष्टींची आठवण झाली. नोकरीचं रुटीन आता परत सुरू झालं. संध्याकाळी घरी परतल्या बाबा तुमचा स्पेशल चहा असं म्हणून हातात कप देऊन सुद्धा मनमुरादपणे दाराला टेकून हसत उभी होती. आजारपणात ढुंकूनही न बघणारा प्रशांत आता माझ्यासमोर गोष्टीसाठी बसत होता. सीमाचा प्रेमळ स्वभाव परत आला होता. आता मला वेळेवर जेवणही मिळत होतं. घर पुन्हा पूर्वीसारखं झालं होतं. घराचे वासेही आता आपल्याला जागेवर परत आले होते. प्रत्येकानं आपापले मुखवटे परत धारण केले होते. पण मी आता फसणार नव्हतो. मला जाणीव झाली होती त्या मुखवट्यामागचं भयान असलेलं विद्रूप चेहरे मी स्वतः पाहिले होते, अनुभवले होते. कोणालासुद्धा खरं वाटणार नाही हे. ही सख्खी माणसंसुद्धा असं वागू शकतात, करू शकतात. हो, पण हे वास्तव आहे हे मी अनुभवलं खरोखर. त्यावेळी माझ्या मरणाची वाट पाहणारी हीच माणसं आता तोंडभर हसत होती. मी हसण्याचा प्रयत्न केला, पण मला हसता येत नव्हतं. मागच्या जखमा आत भरल्या होत्या, पण त्याचे वरण मात्र कायम राहिले होते मनावर करून. मागच्या घटनांची आठवण मी पदोपदी करून देत होते. मी मात्र माझ्या कर्तव्याला चुकणार नव्हतो. जीवात जीव असेपर्यंत ते पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करणार होतो, एखाद्या निर्जीव यंत्रासारखा सदोदित. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार. ही
कथा लिहिली होती गौरी भालचंद्र कुलकर्णी, गोव्याच्या आहेत त्या. त्यांचा मोबाईल नंबर आहे 94 22 37 39 26. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.